आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। आता कालच्या दिवशी मुलीला साप चावला, त्याची लाईट सुद्धा नाही, अजून टॅक्स पाठवत आहे ते लोक, तर कसे भरून एनआयटीची एक गाडी 90% नाही, तर 5-6 दिवसापासून पाणी नाही त्या एरियामध्ये, ते 4 किलोमीटर दूरपर्यंत पाणी भरायला खराब है, टैंकर गिर जा रहे हैं, पलट जा रहे हैं टैंकर, हमारे बच्चे लड़के पढ़ाई लिखाई को जा रहे हैं, उनके ऑटो पलट जा रहे हैं, उनकी गाड़ियाँ पलट जा रही है, क्या करना हमने? नहीं तो एक काम करो, हमको दिए घर, वो घर से हमको निकाल दो और कई जगह दे दो, हमको जगह देना ही नहीं था, हम बहुत परेशानी की जिंदगी गुजार रहे हैं। वहाँ पे सांप वगैरह सभी निकलते, सांप बच्ची है, तो कोई अधिकारी काम नहीं करता, 9 साल से लड़ रहे हैं हम, 9 साल से दौड़ कर रहे हैं, जब स्कूल जाने के हाथ पैर टूटते बच्चों के, ऑटो पलट जाते हैं बच्चे का, 9 साल से दौड़ रहे हैं हम। क्या परेशानी है? बच्चे पानी की तकलीफ है, साफ सफाई की तकलीफ है, पूरा जंगल है, हमारे जंगल में बीच में हमारा घर है, पानी के टँकर 9 साल से रोड के लिए दौड़ रहे हैं, 9 साल से। तुम्हाला इथे दिसत आहे ही जनता आहे, हे त्रासलेली जनता आहे, म्हणून इथपर्यंत आपल्या हक्क मागासाठी आलेली आहे। पहिली गोष्ट, अधिकाऱ्यांना जो पेमेंट होते ना, ह्या बिचाऱ्या जनतेच्या टॅक्स मधून यांना अधिकाऱ्यांना पेमेंट होते, आणि जे रोड वगैरे बनवून देते ना, हे बिचारे टॅक्स करून हे निधी देतात, त्याच्यानंतर हे रस्ते बनवतात, आणि यांच्याकडे रस्ते नाहीये, गटर नाहीये, बिचारा मेहनत हे प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष हा मोल मजुरीला जाते, लोकांच्या कामाला जाते, टॅक्स भरते, मेन म्हणजे टॅक्स मधून यांना पगार होते, आणि हे अधिकारी निधी न देता असे गध्यासारखे झोपलेले आहेत, यांच्याकडे कोणाचं लक्ष आहे, कोणत्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे पहिली गोष्ट, आणि यांना गटरची त्रास आहे, रोडाचा त्रास आहे, मेन म्हणजे पाण्याची त्रास आहे, असे कितीतरी त्रास यांना आहे, आणि हे लोक असे गध्यासारखे झोपलेले आहेत, हे आपल्या हक्कासाठी आपल्या मागासाठी इथे आलेले आणि त्रासलेली जनता म्हणून इथपर्यंत आली आहे, नाही तर कोणाला गरज नाही इथपर्यंत यायची, आणि अधिकाऱ्यांना यांच्या टॅक्स मधून पैसा मिळतो, यांना टॅक्स भरतात म्हणून यांना पेमेंट होते, नाही तर यांची काही हे नाही आहे, कोणत्या एरियामधून अधिकारासाठी ना आपल्या हक्कासाठी इथपर्यंत आली आहे। एरियाचे नाव सांगा, कोणत्या एरिया? हे समतानगरचे आहे, म्हाडामधली आहे, इतकी बेकार आहे, आता जिकडे स्मार्ट सिटी चालू आहे, मेट्रोला खूप पैसा मिळून राहिला आहे, पायवाट एकीकडे खूप स्मार्ट सिटी मधून पेट्रोलला पैसा मिळत आहे, पण यांच्याकडे पायवाटला जायला सुद्धा जागा नाही आहे, असे पिछाने भरून जात आहेत लोक, ॲम्ब्युलन्स जायला सुद्धा जागा नाही आहे, मरतील का हे लोक? हा प्रश्न विचारायला आलो आहे आम्ही इथे। हा प्रश्न आपण उत्तर नागपूरच्या आमदारांना विचारला का? कारण की ते आमदार आहेत तिथले आणि त्या क्षेत्रातले आहेत, काँग्रेसचेच आहेत। हो, आम्ही करतोच, आमदार पण आहेत, आणि पण इथे बसलेली जनता ज्या आता निवडून दिलेल्या आहे खासदारांना, त्यांची पण गरज आहे की एक चक्कर आमच्या उत्तर नागपूरला मारायला पाहिजे, त्यांची एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून एवढी निधी देतात ना मेट्रोला, यांची पण एक गरज आहे की उत्तर नागपूरकडे पाहायला पाहिजे यांनी पण। आपण लोक पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की संबंधित जे अधिकारी आहेत संबंधित अधिकाऱ्यांना कृपया करून काम बाहेर बोलू
मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की नेहाताई निकोसे, राकेशजी निकोसे यांच्या माध्यमातून या जे आंदोलन आहे हे सर्वजण जे आहे त्या अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या आतमध्ये जाईल. अधिकाऱ्यांनी कमीत कमी इथे आलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी इथे येऊन प्रत्येकाचं दुखणं काय आहे ते दुखणं जे आहे हरीश राऊत जो आहे हरीश राऊतला इथे आपण बोलवलं पाहिजे. हरीश राऊत ओपन युअर माउथ इथे हरीश राऊत आलं पाहिजे. कारण की या सर्वांचं म्हणणं काय आहे हे सर्वांचं म्हणणं सन्माननीय अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. नाहीतर आपण सर्वांना पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती आहे की लोकमान्याच्या माध्यमातून राकेश असो यांच्या माध्यमातून आंदोलन कशाबद्दल केलं. कारण की प्रत्येकाचं म्हणणं काय हे सगळे घर भरतो का आपण हे सर्वजण टॅक्स भरते. त्याच्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की भलेही जे आहे आज जे आहे युवक काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेवरती धडक मोर्चा जो काढण्यात आलेला आहे. या धडक मोर्चाचं काढण्याचं मागचं कारण हे आहे हम सभी लोग आपसे विनती करना चाहते हैं, पुलिस प्रशासन से विनती करना चाहते हैं. ये दिव्यांग भाई भी यहाँ पर इसलिए आया है क्योंकि ये टैक्स धारक है. ऐसे हमारी बिल्डिंग में 5 फैमिली है मेरे जैसे कि हमको वहाँ से बाहर निकलने की बड़ी समस्या होती है. अच्छा. और मेरे घर में हम दोनों भी चल नहीं सकते. नागपुर महानगर पालिका ने हमको व्यवसाय के लिए रिक्शा दिया हुआ है. वो रिक्शा निकालने के लिए भी जगह नहीं है. 3 दिन से हमारे घर में पानी नहीं है. और क्या है कि जो लोग चल सकते कहीं ना कहीं से व्यवस्था कर रहे हैं और हम बिल्कुल हमारे घर में पानी घुस के नहीं है. तो आज ये समस्या लेके प्रशासन की तरफ हम आए हैं. आपलं शुभ नाव काय? सुखदेव दुधलकर. सुखदेव दुधलकर जी आहे ते दिव्यांग गंगाधर भाऊ. पुलिस प्रशासन को हमारी विनती है, आपसे गुजारिश है कि संबंधित जो अधिकारी हरीश राउत के पास में बार बार जो है नेहाताई निकोसे, राकेश निकोसे के माध्यम से सभी साथी जो है ये वहाँ पर नगर सेविका थी हमारी दीदी, तो वहाँ पर जाने के बाद में कई बार उनकी गुहार लगाई. उन्होंने खुद का जो बाथरूम था उसका बाथरूम के लिए उन्होंने फाइल सैंक्शन की और 5 लाख रुपए का 6 लाख रुपए का बाथरूम खुद के लिए हरीश राउत उन्होंने बनाया था. पुलिस प्रशासन यहाँ पर सैकड़ों के तादाद में यहाँ पर उपस्थित है. मैं पुलिस प्रशासन से विनती करना चाहता हूँ कि संबंधित अधिकारी को यहाँ पर बुलाया जाए और यहाँ पर जितने भी नागरिक है वो नागरिकों की गुहार क्या है वो गुहार ये अधिकारियों ने सुनना चाहिए. ये सभी टैक्स धारक है. 15-15, 20-20 हजार, 70-70 हजार रुपए टैक्स आया है. महानगरपालिका टैक्स भरतो का टॅक्स भरते. शिक्षक पाणी बरोबर नाहीये, रोड बरोबर आहे का नाही आहे. आपण जर टॅक्स नाही भरला, हा जो टॅक्स आहे सन्माननीय आयुक्त महोदय ये टैक्स अगर समझ लो नागरिकों को नहीं भरा, आप लोग जो है नागरिकों के घर में ताले लगा दे, सील लगा और सील लगाने के बाद में उसके ऊपर में लिखा रहता नहीं आता ही हे जल कर, पथ कर, शिक्षा कर, विद्युत कर आणि एवढा कर भरल्यानंतर रोड कर. आपण व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ या संबंधित अधिकाऱ्यांना साहेब आमची विनंती आहे आपण व्हिडिओ बघा. या व्हिडिओ बघितल्यानंतर 50,000 लोक त्या रोडवरून आवक जावं करतात आणि त्या रोडवर जो आहे तो रोड आहेच नाही, तलाव बनला तलाव. त्याच्यामुळे सर्व त्रस्त नागरिक शहरातले या नागपूर महानगरपालिकेच्या बाहेर हे आंदोलन करायला हे कुठल्या एका नेटी लावकर पाणी लावकर पाणी कर. पाणी आपल्याला कुठलं भेटत नाही, पथकर भेटतो. त्याच्यामुळे शिक्षण कर. महानगरपालिकेच्या शाळा बंद आहे. हे सर्व जे आहे साहेब हे बघा हे पूर्ण कर. हे सर्व लोक करून आले. रोजगार हमी कर. रोजगार आहे का आपला तो रोजगार आहे का? त्याच्यामुळे आपण विनंती आहे मनोज बोजरेल सन्माननीय प्रशासनाला विनंती आहे की आपण लोक इथे येऊन यांचं काय दुखणं आहे हे ऐकून घ्यावे आणि ऐकल्यानंतर आश्वासन नाही त्याच्यावरती तुम्ही काय तोडगा काढता तो आजच्या त्या लोकांना सांगितलं पाहिजे.
आहे वीजचं एवढं पूर्ण आहे पोलीस प्रशासनाला पण तुम्ही पण जे आहे कारण की आम्हाला माहित आहे की आपण लोक जे आहे आपण लोक पण म्हणजे मनातून आपण हे यांच्या म्हणजे सपोर्ट करायला तुम्ही ताई आता ताई तुम्ही पोलीसवाले ताई या ज्या ताई खोटं बोलत आहे या ज्या ताई आहे खोटं बोलत आहे आता मला सांगा आपण स्वतः विचार करा आम्ही लोक विचार करतो पोलीसवाल्यांचा आम्ही विचार करतो की बा 12 पोलीसवाल्यांचं काम एक पोलीस कर्मी करावं लागते आणि लोकही तुम्हाला शिवाय घालतात कारण की तुम्ही लोक म्हणते की बा हम लोग FIR दर्ज केले उसके बाद में जांच की 12 पोलीसवाल्यांचं काम एक पोलीसवाला करते आम्ही लोक विचार करून या ताईंचं जे आहे या ताईंचं अश्रू जे आहे या ताईंचं अश्रू आम्ही देशात नाही ते शिक्षा ते सोडूनच द्या या सर्वांच्या बाबी आता सेकंडरी आहे पाणी त्यांना प्यायला भेटून राहिलं गंदगी आहे डेंग्यू झालेला आहे साप निघून राहिले